नमस्कार फ्रेंड, मी आस्था मेलो किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपली टिफिन सिरीज चालू आहे, तर त्या टिफिन सिरीजमध्ये मी घेऊन आले आज एक नवीन पदार्थ, तो म्हणजे सोया कबाब। सोया कबाब हे मी याच्यासाठी निवडले आहे, सोयामध्ये खूप सारं प्रोटीन्स असतं, तर मुलांच्या टिफिनमध्ये प्रोटीनसुद्धा आपण दिलेच पाहिजे। तो सुद्धा एक हेल्थचा प्रकार आहे, तर त्याच्यासाठी मी आता तुम्हाला दाखवणार आहे सोया कबाबची रेसिपी। चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती। सोया कबाबसाठी बनवण्यासाठी मी घेतले आहे, इथे सोयाज घेतले आहेत 2 कप बॉईल केलेले, त्यातलं मी पाणी व्यवस्थित काढून घेतलं आहे। ऑइल फ्राय करण्यासाठी, फ्रेश कोरिएंडर, एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, हिरव्या मिरच्या 5 ते 7, 1 इंच आलं, 3 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा गरम मसाला, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या, मीठ चवीनुसार, धने पावडर हाफ टीस्पून, ब्लॅक पेपर हाफ टीस्पून, आमचूर पावडर हाफ टीस्पून। मी मिक्सीचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे सोयाज टाकून घेते मी। हाफच सोयाज टाकते मी, पूर्ण भांडं नाही भरलं आहे, थोडे मी ठेवले आहेत, हाफ हाफ करून आपल्याला ते। त्याच्यामध्ये लसणीच्या पाकळ्या, फ्रेश कोरिएंडर म्हणजेच कोथिंबीर, ग्रीन चिली ते मी हाफ हाफ पीस करून याच्यामध्ये ॲड करते। एक इंच आल्याचा तुकडा, एक अख्खा कापलेला बारीक चिरलेला कांदा, मी अर्धाच टाकते कारण की आपले अजून बाकी सोयाज इथे आहेत, त्याच्यामध्ये मी हा अर्धा टाकेन। आपण मिक्सी भांडं लावून घेते मी व्यवस्थित। व्यवस्थित मी सोया, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण हे सगळं आणि मीठ हे सगळं मिक्सरला एकत्र करून घेतलं आहे एकजीव। आता यामध्ये आपण मसाले ॲड करूया। गरम मसाला 1 टेबलस्पून, धने पावडर हाफ टीस्पून, आमचूर पावडर हाफ टीस्पून, ब्लॅक पेपर पावडर हाफ टीस्पून आणि तांदळाचं पीठ 3 चमचे इतकं घेतलं आहे। जर अजून लागलं तर आपण ॲड करूया याच्या कन्सिस्टन्सीनुसार। व्यवस्थित आता हे मी सर्व मिश्रण एकजीव करून घेते हाताच्या साहाय्याने। आपलं कबाबसाठीचं मिश्रण तयार झालं आहे। आता मी इथे गॅस चालू करून पॅन ठेवते। कबाब फ्राय करायचे आहेत आपल्याला, आपण शॅलो फ्राय, डीप फ्राय किंवा एअर फ्राय सुद्धा करू शकतो, त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे काही ऑप्शन आहे ते यूज करू शकता। इकडे आपला पॅन गरम होत आहे, तोपर्यंत आपण इथे कबाब तयार करून घेऊया। तुम्हाला कोणत्या शेपचे पाहिजे त्या शेपनुसार तुम्ही त्यांना आकार देऊ शकता। अशा प्रकारे मी एक एक कबाब सगळे तयार करून घेते। तुम्ही राऊंड शेप, हार्ट शेप, जो काही कोणता शेप पाहिजे आवडीने त्यानुसार तुम्ही छोटे छोटे किंवा मोठे पीसेससुद्धा करू शकता। तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही मोठे कबाबसुद्धा बनवू शकता। मुलांना टिफिनला द्यायचं आहे तर आपल्याला छोटे छोटे साईजच आपण आपला पॅन इथे व्यवस्थित गरम झाला आहे। आता आपण ऑइल सोडूया।
ते एक एक करून मी कबाब यामध्ये फ्राय करायला सोडते। मीडियम फ्लोवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा कबाब तयार करून घेते। व्यवस्थित आपले कबाब एका बाजूने फ्राय झाले आहेत। आता मी पलटी मारून घेते। आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित त्यांना क्रिस्पी फ्राय करून घेऊया। मस्त आपले गोल्डन ब्राउन झाले आहेत, तुम्ही पाहू शकता। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला असेच गोल्डन ब्राउन फ्राय करून घ्यायचे आहे। सर्व कबाब पलटी मारून घेते एका साइडने। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत असे मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत। आपले सर्व कबाब तयार झाले आहेत। दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय झाले आहेत। मी गॅस बंद करून घेते आणि एक एक करून सगळे कबाब प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। अशा प्रकारे आपले प्रोटीनवाले सोया कबाब तयार आहेत। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि हेल्दी, खूपच हेल्दी रेसिपी आहे की कारण की सोयामध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात, तर मुलांना हे प्रोटीनसुद्धा मिळालेच पाहिजे। तर अशा प्रकारे आपली झटपट सोया कबाबची रेसिपी तयार आहे। अगदी इझी रेसिपी आहे, कमी इन्ग्रेडियंट्समध्ये तुम्ही पटकन बनवू शकता। तर अशाच आमच्या नवनवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आम्ही मेलोज किचनवर आता शेअर करत आहोत टिफिन सिरीजमध्ये अशा झटपट होणाऱ्या रेसिपी। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि मेलो किचनला सबस्क्राईब करा। नमस्ते, अन्न हे पूर्ण ब्रह्म।